नाशिकमध्ये बलात्कार प्रकरणात नाशिक पोलिसांनी स्वयंघोषित कॅप्टन अशोक खरात या ज्योतिषाला अटक केली आहे. खरात हा एक मोठ्या राजकीय नेत्यांचे भविष्य सांगतो म्हणून त्यांची ओळख आहे. या कारवाईमुळे नाशिकसह राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार नाशिकमध्ये बलात्कार प्रकरणातील आरोपी अशोक खरात उर्फ स्वयंघोषित कॅप्टनला नाशिकच्या क्राईम ब्रांचनं अटक केली आहे. अशोक खरातवर 35 वर्षाच्या महिलेनं बलात्काराचा आरोप केला आहे. या प्रकरणी नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी ही अटकेची कारवाई केली आहे. या प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांनी तब्बल 58 व्हिडिओ जप्त केल्याची माहिती समोर आली आहे. हे व्हिडिओ काही नामांकित महिला संबंधित असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. जप्त करण्यात आलेल्या व्हिडिओची सखोल तपासणी सुरू असून त्यामधून आणखीन धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अंचल मुदगल यांनी ही माहिती दिली आहे. कॅप्टन खरात यांना अटक केली आहे. काय नेमकी तक्रार होती आणि काय आपण कारवाई केली? पोलीस स्टेशन सरकारवाडा येथे CR नंबर 74/2024 असा गुन्हा दाखल झालेला आहे. फिर्यादीच्या तक्रारीवरून भारतीय न्यायसंहिता कलम 64, 74, 351 आणि जादूटोणा प्रतिबंधक कायदा कलम 3, पोट कलम 1, 2 प्रमाणे हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तपास चालू आहे. क्राईम ब्रांच युनिट 1 आणि गुंडा पथक तपास करीत आहे. काय तक्रार होती सर? फिर्यादीच्या तक्रारीवरून FIR दाखल करण्यात आलेली आहे. काय तक्रार होती? काय घडलं? आपण काय गुन्हा दाखल केला? ती महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. महिलेचं नेमकं काय फिर्यादीमध्ये म्हणणं काय होतं? काय तक्रार काय होती तेवढंच फक्त? शारीरिक शोषणाबद्दलची तक्रार. सर कुठले कलम? भारतीय न्यायसंहिता कलम 74, 64 आणि जादूटोणा प्रतिबंधक कायदा कलम 3, 2, 1 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. महिलेने जी तक्रार दिली त्याच्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि अजून त्याच्या प्रोफेशन बद्दल अजून तपासात काही निष्पन्न झालेलं नाही. आज नेमका पहिलाच दिवस आहे. तपास सुरू आहे. सध्या तपास सुरू आहे. अजून भौतिक कोणताही पुरावा आपण जप्त केलेला नाही. महिलेने जी फिर्याद दिलेली आहे ती मी आपल्याला आत्ताच सांगितलं की तिने शारीरिक शोषणाबद्दल तक्रार दिलेली आहे आणि तिच्या प्रायव्हसीच्या कायद्याप्रमाणे जास्त ओपनली बोलता येणार नाही. 24 पर्यंत आहे असं फिर्यादीत सध्या तरी दिलेलं आहे. प्राथमिकता तरी एकाच ठिकाणी झालं तर दिसते. तपास अजून सुरू आहे. कॅप्टन खरात हा एक भोंदूबाबा आहे आणि तो ज्योतिषीच्या नावाखाली अनेक महिलांचं त्याने शोषण केलेलं आहे. अनेक राजकीय व्यक्तींचं त्याला पाठबळ आहेत. माजी मुख्यमंत्री सुद्धा त्या ठिकाणी येऊन गेलेले होते. काही मंत्र्यांचं सुद्धा त्याला पाठबळ आहेत. काही अनेक जे राजकीय पदाधिकारी आहेत त्यांचं त्याच्या ट्रस्टवरती नाव आहेत. त्यामुळे या प्रकरणामध्ये राजकीय दबाव येण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती पोलिसांना भेटून याबाबत सविस्तर निवेदन देणार आहेत व याची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती करत आहे. शिवनिका ट्रस्टच्या वेबसाईटवरील माहितीनुसार कॅप्टन अशोक खरात हा मर्चंट नेव्हीतील निवृत्त अधिकारी आहे. नेव्हीमधून निवृत्त झाल्यानंतर तो सध्या शिवनिका ट्रस्टचे नेतृत्व करत आहे. अशोक खरातचे अनेक राजकीय नेत्यांशी जवळचे संबंध असून अनेक जण आपलं भविष्य जाणून घेण्यासाठी त्याच्याकडे येत असतात. अशोक खरातने मर्चंट नेव्हीमध्ये 22 वर्ष काम केले. 154 देशांचे दौरे त्याने पूर्ण केले असून त्यानंतर तो ज्योतिषशास्त्राकडे वळला आहे. प्रतिनिधी गुड्डू शेख, दिशा न्यूज, नाशिक.